विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण वक्फचा इतिहास बघितला. या भागामध्ये आपण वक्फची रचना व कार्य बघणार आहोत. भारत सरकारने 1954च्या कायद्यानुसार ही रचना स्पष्ट केलेली आहे. राज्य वक्फ बोर्डाच्या रचनेमध्ये राज्य सरकारद्वारे नियुक्त व्यक्ती हा राज्य बोर्डाचा अध्यक्ष असतो. इतर 22 सदस्य असतात. तर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 54च्या कायद्यानुसार 64 ला अस्तित्वात आलेल्या केंद्रीय वक्फ परिषदेचा अध्यक्ष हा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री असतो. सर्व वादविवाद सोडवण्याचे कार्य यांच्याद्वारे केले जाते. ते कोणाला मान्य नसल्यास सोडवण्यासाठी नवीन जो पी.व्ही. नरसिंहराव सरकारच्या काळात 1995 ला कायदा झाला, या कायद्यानुसार स्थापित न्यायाधिकरणाकडे वाद सोडवण्याची प्रक्रिया सोपवण्यात आली. तर वक्फ न्यायाधिकरण हे एक जिल्हा न्यायाधीश आणि इतर 2 मुस्लिम कायद्याचे जाणकार यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेले असते. या ठिकाणी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो. तर या पद्धतीने वक्फचे कार्य चालत असते. या पुढची माहिती पुढील भागात बघूयात. धन्यवाद.